अजित पवार कसपटे यांच्या घरी या ठिकाणी दाखल झाले आहेत। वैष्णवी कसपटे यांच्या घरी आता अजित पवार दाखल झालेत। आपण थेट दृश्य पाहतो। कसपटे कुटुंबांचं सांत्वन करण्यासाठी म्हणून अजित पवार या ठिकाणी दाखल झालेत। कालच अजित पवारांनी अनिल कसपटे यांना फोन केला होता आणि मी तुमच्या घरी येतोय असं त्यांनी सांगितलं होतं। तसंच वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। राजेंद्र हगवडे हा सदस्य जरी असला तरी अशा नालायक माणसाला मी माझ्या पक्षामध्ये ठेवणार नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं होतं। वैष्णवी हगवडे यांच्या विवाहाच्या समारंभामध्ये सुद्धा अजित पवार उपस्थित होते। अजित पवारांच्याच हस्ते हगवडे कुटुंबाला कसपटे कुटुंबाकडून फॉर्च्युनर गाडीची किल्ली देण्यात आली होती। त्यानंतर अजित पवार यांच्यावर टीकाही झाली होती। मात्र या सगळ्याशी माझा काही संबंध नाही, वैष्णवीने जर मला या संदर्भात आधी तक्रार केली असती तर मी नक्की अशी दखल घेतली असती असं अजित पवार यांनी म्हटलंय। आणि आता अजित पवार कसपटे कुटुंबाच्या भेटीला दाखल झाले। संपूर्ण हगवडे कुटुंबाला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार कसपटे कुटुंबियांच्या भेटीला दाखल झाले। वैष्णवी हगवडे यांच्या लग्नासाठी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते। त्यानंतर राजेंद्र हगवडे हे अजित पवार यांच्या पक्षाचे सदस्य असल्याचं देखील कळलं होतं। त्यानंतर अजित पवारांनी राजेंद्र हगवडे आणि त्यांच्या मुलालाही पक्षातून बाहेर काढण्यात येत असल्याचं म्हटलेलं आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आता वैष्णवीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी दाखल झालेत। कसपटे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी अजित पवार या ठिकाणी दाखल झाले। वैष्णवीच्या मुलाला सुद्धा काल कसपटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आलं। कसपटे कुटुंबियांच्या भेटीला जात असताना अजित पवारांनी इथे कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। मात्र वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। कसपटे कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी अजित पवार आता कसपटे कुटुंबाच्या घरी दाखल झाले।